Hello students, how are you all? From this video, we are going to start the new chapter of 11th physics, which is the optics and optical instruments. या टॉपिकचं नाव एनसीईआरटी मध्ये सेम आहे, ऑप्टिक्स अँड ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. स्टेट बोर्ड मध्ये या टॉपिकचं नाव सिंपली आपल्याला ऑप्टिक्स असं दिलेलं आहे. दोन्ही मध्ये 90% सिलेबस सेम आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. नीट जेई सीईटी एक्झाम साठी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नीट मध्ये याच्यावरती मिनिमम 2 क्वेश्चन्स असतात, जेई मध्ये याच्यावरती 1 or 2 क्वेश्चन्स विचारले जातात, अँड इन सीईटी देर आर 2 क्वेश्चन्स आर कंपल्सरी. म्हणजे नीट जेई सीईटी साठी एक महत्वाचा टॉपिक आहे, सिंपल टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे. या टॉपिक मध्ये तुम्हाला खूप अशा काही कन्सेप्ट स्टडी करायच्या नाही. या टॉपिक मध्ये काही ठराविकच कन्सेप्ट आहेत, लॉज आहेत, ज्यांना तुम्हाला डिफरंट कंडिशन्सला यूज करता आलं पाहिजे. सिंपल टॉपिक आहे, पण जरी हा टॉपिक सिंपल असला तरी नीट जेई लेवलचे जे न्यूमरिकल्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला या टॉपिकची प्रॅक्टिस मात्र होणं खूप प्रॅक्टिस करणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही जेवढी या टॉपिकच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल, जेवढे नंबर ऑफ न्यूमरिकल्स सॉल्व्ह कराल, तेवढा हा टॉपिक तुम्हाला सिंपल वाटत जाईल. ओके, सो या टॉपिक मध्ये आपण जे काही स्टडी करणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं फिजिक्स इज व्हॉट, फिजिक्स इज दी सराउंडिंग. मग सराउंडिंगचं आपल्याला या टॉपिक मध्ये काय स्टडी करायचंय, म्हणजे आपण काही गोष्टी सराउंडिंगला बघत असतो, फील करत असतो, यूज करत असतो. मग त्यातलं काय आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचं आहे, तर भरपूर आहे. सराउंडिंगला आपल्या जे काही आहे त्याच्यातलं भरपूर आपण या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मी जर आता सगळ्या लाईट्स ऑफ केला, व्हिडिओ करू शकेल मी? नाही. विदाउट लाईट नथिंग इज व्हिजिबल. लाईट नसेल तर काही व्हिजिबल नाही. मग लाईट असताना सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिजिबल का असतात, असा प्रश्न येऊ शकतो. याचं उत्तर आपल्याला या टॉपिक मध्ये मिळेल. सगळ्या गोष्टींना कलर आहे, सगळे ऑब्जेक्ट्स आहेत, डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत, प्रत्येकाला डिफरंट काय आहे, कलर आहे. का कलर असतील प्रत्येकाला, हाही क्वेश्चन आला पाहिजे. याचंही आन्सर आपल्याला मिळेल. रेनबो फॉर्म होतो. एखादी मिरर जर मी अशी समोर धरली, आपल्याला त्याच्या मिरर मध्ये आपला डुप्लिकेट दिसतो, माहिती आहे तुम्हाला. हा मिरर मध्ये आपल्याला आपली इमेज का दिसत असेल, पाठीमागे बघितलं तर काहीच दिसत नाही आपल्याला त्या मिररच्या. मग या मिरर मध्ये आपली इमेज कशी तयार होत असेल, आणि प्रत्येक वेळी मिरर मध्ये सेम इमेज तयार होईल असंही नाही. काही इमेज मिरर्स आहेत अशा बघा, त्याच्यामध्ये आपण जवळून बघितलं की आपलं असं तोंड स्ट्रेच झाल्यासारखं वाटतं, काही मध्ये लहान झाल्यासारखं वाटतं. सेम कंडिशन नाहीत. मग मिरर मध्ये आपल्याला अशा डिफरंट इमेजेस आपल्याला काय मिळतात, आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलरच्या ज्या रिअर व्ह्यू मिरर्स असतात, त्या मिरर कोणत्या यूज करतो आपण, या सगळ्यांचे आन्सर्स आपल्याला इथं मिळणार आहेत. लेन्सेस आहेत, डिफरंट टाईपच्या लेन्सेस आहेत, ज्यांना आपण मायक्रोस्कोप, टेलिस्कोप मध्ये यूज करतो. मायक्रोस्कोप मध्ये आपण मायक्रो ऑब्जेक्ट्स अशी मोठी करून बघतो, मॅग्निफाय होतात. टेलिस्कोप मध्ये आपण जे स्पेस मध्ये डिस्टंट ऑब्जेक्ट्स आहेत, प्लॅनेट, स्टार, त्यांनाही ऑब्झर्व करू शकतो. काय फंक्शन असेल त्याचं, कसं आपल्याला दिसतं, कशामुळे दिसतं, कोणत्या लेन्सेस आपण त्यामध्ये यूज करतो. किंवा आपले जे आय डिफेक्ट्स आहेत, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, माहिती आहे तुम्हाला, लॉंग सायटेडनेस, नियर सायटेडनेस, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना लांबचं दिसत नाही. मग डॉक्टर आपल्याला एक नंबर देतो. काहींचे नंबर निगेटिव्ह मध्ये असतात, काहींचे नंबर पॉझिटिव्ह मध्ये असतात. ते नंबर डॉक्टरने दिलेला तो नंबर म्हणजे काय असतं ऍक्च्युली ते माहित पाहिजे. त्या आपण जी लेन्स यूज करणार आहे, कोणती लेन्स यूज करायची, कोणत्या डिफेक्टला कोणती कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायची का कॉन्व्हेकेव्ह लेन्स यूज करायची, किती फोकल लेन्सची लेन्स यूज करायची, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्ही आणखी ऐकलं असेल, एखाद्या बिकर मध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये एक पेन्सिल डीप करा. तुम्हाला ती पेन्सिलचा जेवढा पार्ट वॉटरमध्ये डीप झालाय तो पार्ट बेंड झाल्यासारखा दिसेल. ऍक्च्युअल मध्ये तर बेंड नाही झाली पेन्सिल. हे कशामुळे दिसतं, तुम्ही स्विमिंग पूल बघितला असेल, स्विमिंग पूलला मध्ये जावा आणि तुम्ही वरून स्विमिंग पूलची डेप्थ बघा, आत न होतात, असं तुम्हाला दिसेल. स्विमिंग पूलची डेप्थ वरून बघितल्यावर आपल्याला जेवढी दिसते त्याच्यापेक्षा ती डेप्थ जास्त असते जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये त्याच्या आतमध्ये होतो. मग हे डेप्थ मध्ये का चेंज झाला. किंवा डायमंड असेल, डायमंडचा ब्राईटनेस चमकतो, त्याला ब्रिलियन्स म्हणतो, ब्रिलियन्स ऑफ डायमंड. व्हाय दी डायमंड लुक्स ब्राईट. किंवा तुम्ही आता ऐकलं असेल, जिओने एक नवीन प्लॅन आणलाय, जिओ गिगा फायबर. त्यामध्ये जो फायबर वर्ड आहे काय यूज केलाय, तर त्यात ज्या केबल्स, वायर्स यूज केलेल्या असतात त्या ऑप्टिकल फायबरच्या असतात. म्हणजे ऑप्टिकल फायबर लाईट वरती, त्यामध्ये करंट वगैरे वापरला जात नाही. ऑप्टिकल फायबर मध्ये लाईट यूज केली जाते. मग काय आहे हे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या ऑप्टिक्स टॉपिक मध्ये मिळणार आहेत. ओके, सो इट इज अ व्हेरी सिंपल अँड इंटरेस्टिंग टॉपिक. सो लेट्स स्टार्ट द टॉपिक विच इज द ऑप्टिक्स अँड ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे काय, कशाला म्हणणार ऑप्टिक्स. ऑप्टिक्स मीन्स द सायन्स ऑफ लाईट. ऑप्टिक्स इज व्हॉट, ऑप्टिक्स इज द सायन्स ऑफ लाईट.
और द स्टडी ऑफ लाईट. लाईट्स रिलेटेड जेवढ्या कन्सेप्ट आहेत, ज्या सेक्शन मध्ये आपण स्टडी करतो त्याला काय म्हणणार आपण? ऑप्टिक्स म्हणणार आहे. सो ऑप्टिक्स इज ए सायन्स ऑफ लाईट. ऑप्टिक्सचे परत दोन टाइप्स आहेत. ऑप्टिक्सचे दोन टाइप्स म्हणजे आपण त्याला फक्त दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय, ज्यामध्ये फर्स्ट कॅटेगरी आहे रे ऑप्टिक्स, जी आपण 11th मध्ये, म्हणजे आपला हा जो टॉपिक आहे तो आपला रे ऑप्टिक्स या सेक्शन मध्ये, जो आपण 11th मध्ये स्टडी करणार आहे. आणि जो सेकंड सेक्शन आहे ऑप्टिक्सचा तो आहे वेव ऑप्टिक्स. हा वेव ऑप्टिक्स सेक्शन आपण 12th मध्ये डिस्कस करणार आहोत. कन्सेप्ट नुसार बघाल तर रे ऑप्टिक्स मध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे ते दिलेलं आहे, वेव ऑप्टिक्स मध्ये दिलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये या दोन ऑप्टिक्सच्या सेक्शन मध्ये ऍक्च्युअल डिफरन्स जो आहे तो थोडा वेगळा आहे. रे ऑप्टिक्स मध्ये आपण मायक्रोस्कोपिक लेवलला स्टडी करतो. मायक्रोस्कोपिक लेवलला स्टडी करतो म्हणजे रे ऑप्टिक्स मध्ये आपण लार्ज ऑब्जेक्ट्स घेतो, जसं मिरर आहे, लेन्स आहे, मोठी मोठी ऑब्जेक्ट्स असतात, जे दिसतात आपल्याला. वेव ऑप्टिक्स मध्ये आपण जे डिस्कस करतो ते मायक्रोस्कोपिक लेवलला असतं. यातले हे जे इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन फिनॉमिना आहेत हे आपल्याला डोळ्यानं कधी बघायलाही मिळत नाही. मायक्रोस्कोप मधून वगैरे बघितलं तर आपल्याला हे सगळे फिनॉमिना दिसतात. त्यामुळे याला आपण मायक्रोस्कोपिक ऑप्टिक्स म्हणतो आणि हे मायक्रोस्कोपिक ऑप्टिक्स आहे. जर कन्सेप्ट वरती बघायचं असेल, इन रे ऑप्टिक्स वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, प्रिझम्स रिलेटेड ज्या कन्सेप्ट्स आहेत, मिरर्स, लेन्सेस, इमेज फॉर्मेशन बाय मिरर्स, इमेज फॉर्मेशन बाय लेन्सेस अँड डिफरंट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, या सगळ्यांचा स्टडी आपण रे ऑप्टिक्स मध्ये करणार आहे. अँड इन वेव ऑप्टिक्स वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द इंटरफरन्स ऑफ लाईट, म्हणजे लाईटच्या वेव्हचं मिक्स होणं, लाईटची इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूट होणं. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपण लाईटचं बेंड होणं स्टडी करणार आहे, म्हणजे लाईटच्या वेव्हच्या बेंडिंग. पोलरायझेशन म्हणजे चेंज इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट. याचा कन्सेप्ट आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत वेव ऑप्टिक्स मध्ये. मग आपण जे 11th मध्ये स्टडी करणार आहोत तो कोणता सेक्शन आहे आपला? रे ऑप्टिक्स. ओके, सो लेट स्टार्ट आवर टॉपिक विच इज द ऑप्टिक्स अँड ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. याला आपण रे ऑप्टिक्स असंही म्हटलेलं आहे. मग ऑप्टिक्स म्हणजे काय? ऑप्टिक्स इज ए सायन्स ऑफ लाईट और द स्टडी ऑफ लाईट, याला म्हणतो आपण ऑप्टिक्स. मग ऑप्टिक्स मध्ये जर आपण लाईटचा स्टडी करत असेल देन वी हॅव टू नो अबाउट लाईट. सो माय फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज लाईट? कशाला म्हणणार तुम्ही लाईट? और द नेचर ऑफ लाईट. लाईट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, कशाला आपण लाईट म्हणतो, किंवा लाईट म्हणजे त्याच्यामध्ये काय आहेत? लाईट म्हणजे काय, पार्टिकल्स आहेत का, वेव्हज आहेत का, काय एनर्जी आहे, काय, कशाला म्हणणार आपण लाईट? व्हॉट इज लाईट? लाईट म्हणजे काय याचा आन्सर देताना डिफरंट कंडिशन्स आहेत, डिफरंट थेरीज आहेत, ज्या लाईट्स रिलेटेड डिफरंट सायंटिस्टने आपल्याला सांगितलेलं आहे. लाईटचं जे नेचर आहे, सध्या तुम्ही कुठं वाचलंही असेल स्कूलमध्ये असताना बुक्समध्ये, की लाईट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट इज नथिंग बट दी एनर्जी अँड विच ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्हज. हे बरोबर आहे. आपल्याला ऑप्टिक्स मध्ये जे नेचर घ्यायचंय ते थोडं डिफरंट आपण घेणार आहे. लाईटचं जे नेचर आहे ते सांगणारी जी पहिली थिअरी दिली होती ती न्यूटननं. फर्स्ट टाइम न्यूटननं त्याच्या ऑप्टिक्स नावाच्या बुकमध्ये लाईट्स रिलेटेड एक कन्सेप्ट सांगितली. म्हणूनच आपण या सेक्शनला ऑप्टिक्स असं म्हणतो, कारण ते ऑप्टिक्स नावाचं फर्स्ट जे बुक आहे ते न्यूटननं लिहिलेलं होतं. मग ऑप्टिक्सच्या या बुकमध्ये न्यूटनने एक थेरी दिलेली होती, न्यूटन्स कर्पस्क्युलर थेरी. या थेरीमध्ये न्यूटननं सांगितलं, अकॉर्डिंग टू न्यूटन्स कर्पस्क्युलर थेरी, every source of light emits small tiny particles known as corpuscle. न्यूटननं सांगितलं की लाईटचे सोर्स हे पार्टिकल्स इमिट करत असतात. म्हणजे न्यूटननं लाईटचं जे नेचर सांगितलंय ते कोणतं आहे? पार्टिकल नेचर. म्हणजे न्यूटननं असं सांगितलं की लाईटचे पार्टिकल्स असतात, ज्याला त्यानं कर्पस्कल असं म्हटलं होतं, म्हणून त्याला आपण न्यूटन्स कर्पस्कल थिअरी असं म्हणतो. लाईटच्या पार्टिकल्सना न्यूटननं नाव काय दिलं होतं? कर्पस्कल. पण नंतर ही थिअरी फेल ठरली, रॉंग झाली, बिकॉज ऑफ इट्स सम ड्रॉबॅक्स. काय ड्रॉबॅक होते याचे? तर न्यूटनच्या थिअरीचा यूज करून त्याला रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन या कन्सेप्ट एक्सप्लेन करता आल्या, पण इतर ज्या कन्सेप्ट होत्या, अदर कन्सेप्ट ज्या आहेत लाईक इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट, लाईटच्या या कन्सेप्ट न्यूटनला एक्सप्लेन करता आल्या नाहीत आणि त्यामुळे ही थिअरी नंतर फेल झाली. सेकंड थिअरी जी आहे ती सांगितली होती एका सायंटिस्टनं, हायजेन्स नावाच्या. इट्स थिअरी इज हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. हायजेन्सनं ज्या थेरीमध्ये असं सांगितलं की अकॉर्डिंग टू हायजेन्स वेव्ह थेरी, एव्हरी सोर्स ऑफ लाईट इमिट्स वेव्हज. लाईटचे सोर्स जे आहेत ते काय इमिट करतात? वेव्हज इमिट करतात, असं आपल्याला हायजेन्स नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं. म्हणजे त्याच्या सांगण्यानुसार लाईटचं नेचर काय आहे? वेव्हज. न्यूटननं सांगितलं लाईटचे पार्टिकल्स असतात, हायजेन्सनं सांगितलं लाईटच्या काय असतात? वेव्हज असतात. हायजेन्सची ही थेरी नंतर ऍक्सेप्ट केली गेली. मी जे आता वेव्ह ऑप्टिक्स हा सेक्शन लिहिला होता
तो पूर्ण वेव्ह ऑप्टिक सेक्शन जो आहे तो कम्प्लिटली डिपेंड आहे कशावरती, लाईटच्या वेव्ह नेचरवरती, म्हणजे हायजेन्स वेव्ह थेअरीवरती डिपेंड आहे, आपण जो 12th मध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आणखी एक थिअरी होती, मॅक्सवेल नावाच्या सायंटिस्टने ही लाईट्स रिलेटेड एक कन्सेप्ट सांगितली. अकॉर्डिंग टू मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, लाईट वेव्स आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मॅक्सवेलने सांगितलं की लाईटच्या वेव्स आहेत, पण कसल्या वेव्स आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. म्हणजे लाईट म्हणजे त्याला सांगितलं की लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि मग नंतर फायनली जी थिअरी आली होती प्लँक्सची थिअरी होती, प्लँक्स क्वांटम थिअरी. अँड अकॉर्डिंग टू प्लँक्स क्वांटम थिअरी, लाईट हॅज ए ड्युअल नेचर, पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह. म्हणजे लाईटचे पार्टिकलही असतात आणि लाईटमध्ये वेव्हही असतात. प्लँक्सने आपल्याला सांगितलं की लाईटला ड्युअल नेचर आहे. ड्युअल म्हणजे कोणतं नेचर, लाईटमध्ये पार्टिकल्स असतात आणि लाईटच्या वेव्हही असतात. त्यांना सांगितलं हे ड्युअल नेचर, याचे जे पार्टिकल्स म्हणून त्यांना सांगितलं होतं ते पार्टिकल्स असतात फोटॉन्स. लाईटच्या पार्टिकल्सना क्वांटम फिजिक्स मध्ये काय म्हटलं जातं, फोटॉन्स. हे ड्युअल नेचर वरती आपल्याला एक सेपरेट टॉपिकच आहे, ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन. त्याच्यामध्ये आपण याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की जर तुम्हाला नेचर ऑफ लाईट विचारलं, व्हॉट इज द नेचर ऑफ लाईट, तर आन्सर काय देणार, द लाईट हॅज ड्युअल नेचर. फायनल आन्सर लक्षात ठेवा फक्त, लाईट हॅज ड्युअल नेचर. कोणतं ड्युअल नेचर, पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह. म्हणजे लाईटचे पार्टिकल्सही असतात ज्यांना आपण फोटॉन्स म्हणणार आहे, आणि लाईटच्या वेव्हजही असतात. आता ऑप्टिक्स मध्ये आपल्याला लाईटचं ऍक्च्युअली नेचर काय लक्षात ठेवायचंय, मग हे जनरल झालं. या प्रत्येक पॉइंटचा आपण नंतर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. याच्यावरती एक एक टॉपिक्स आहेत, चॅप्टर्स आहेत आपल्याला. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं. पण लाईटचं नेचर ऍक्च्युअल मध्ये कसं घ्यायचंय ऑप्टिक्स मध्ये, रे ऑप्टिक्स मध्ये, तर मी इथं सांगतो की लाईटचं नेचर ऑप्टिक्स मध्ये घ्यायचं असेल तर लाईट इज अँड लाईट वेव्स आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. व्हॉट इज लाईट, लाईट इज अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, ही नेचर आपल्याला याचं कन्सिडर करायचंय. की लाईटच्या वेव्स असतात, आणि लाईट वेव्स म्हणजे कोणत्या वेव्स असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड असते. 11th मध्येच आपल्याला एक टॉपिक स्टडी करायचा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. एक सेपरेट चॅप्टरच आहे याच्यावरती, ज्या चॅप्टर मध्ये आपण कशाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणायचं, हाऊ आर दे प्रोड्युस्ड, काय काय असतं त्यामध्ये, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, त्याच्या प्रॉपर्टीज सगळं डिस्कस करणार आहोत. आपल्याला इथं त्याची गरजही नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, लाईट वेव्स आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ज्या आहेत त्या 7 डिफरंट टाइप्सच्या वेव्स आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स नेचर मध्ये ज्या आहेत त्यामध्ये सिक्वेन्स नुसार जर आपण गेलो तर फर्स्ट वेव्ह आहे गॅमा रे, त्याच्यानंतर एक्स रे, त्यानंतर अल्ट्रा व्हायलेट, देन विबगार, त्याच्यानंतर इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्स आणि रेडिओ वेव्स. हे थोडं आपल्याला अननोन आहे, पण हळूहळू जसं काही टॉपिक्स होत जातील तुम्हाला याच्याबद्दल थोडी आयडिया येईल. कारण थोडा टॉपिक एखादा सुरू करताना तुम्हाला त्याचे जे बेसिक पार्ट आहे स्कूलमध्ये सगळाच झाला असेल असंही नाही, आणि काही पार्ट जो आहे तो तुम्हाला पुढे होणार आहे. या काही इंट्रोडक्शन सांगतोय मी लाईटच्या नेचरशी रिलेटेड. तर नेचरमध्ये या 7 डिफरंट टाइपच्या काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात, ज्यांचा आपण यूज करतो. या सगळ्यांच्या ह्या अरेंजमेंटला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतो. हे जे मी 7 वेव्हची अरेंजमेंट दाखवली सिक्वेन्शियली, याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ज्या स्पेक्ट्रम मध्ये या 7 डिफरंट टाइपच्या वेव्स आहेत. याच्यामध्ये हा जो सेक्शन आहे, हा जो पोर्शन आहे इथला, त्याला मी विबगार लिहिलंय, याला आपण म्हणतो फिजिबल लाईट. या सेक्शनला, या वेव्हजना, या रेंज मध्ये ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजना आपण काय म्हणतो, फिजिबल लाईट. कारण या वेव्स मुळे आपल्याला सगळ्या गोष्टी फिजिबल आहेत. आणि या रेंज मध्ये ज्या काही डिफरंट कलरच्या लाईट्स आहेत, आपल्याला माहिती आहे 7 डिफरंट कलरच्या लाईट्स आहेत, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. या सगळ्या लाईटचा मिळून हा जो सेक्शन तयार होतो याला म्हणतो आपण फिजिबल लाईट. म्हणजे फिजिबल लाईट किंवा आपण जी सिम्पली लाईट म्हणतो, दॅट लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. एवढंच लक्षात ठेवा. लाईट म्हणजे काय आहे, तर लाईट म्हणजे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आणि या लाईटला म्हणजे या सेक्शनला फिजिबल लाईटची जी वेव्हलेंथ रेंज आहे, कारण वेव्ह आहे म्हटलं याला वेव्हलेंथ असते, जी वेव्हलेंथ रेंज आहे 400 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटर. या रेंज मध्ये काय असते, ही वेव्हलेंथ रेंज सांगितली मी. फिजिबल लाईटची काय आहे, दिस इज दी वेव्हलेंथ रेंज ऑफ फिजिबल लाईट.
डिफरंट बुक मध्ये ही वेवलेंथ रेंज थोडी डिफरंट मिळेल. एनसीईआरटी बुक मध्ये आपल्याला दिलेली ही रेंज दिलेली आहे. काही मध्ये 380 to 760 नॅनोमीटर दिलेले असते, काही मध्ये 400 to 800 नॅनोमीटर दिलेले असते. जनरल आहे एनसीईआरटी मध्ये दिलेले आहे, त्यामुळे आपण हीच लक्षात ठेवणार आहे. 400 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटर ही फिजिबल लाईटची काय आहे रेंज आहे. आणि प्रत्येक कलरला डिफरंट काय असतात वेवलेंथ्स असतात. आपल्याला माहित आहे डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ्स ऑफ वेव्स. प्रत्येक कलरला यातली डिफरंट काय आहे वेवलेंथ आहे. म्हणजे आपण इथं असंही म्हणू शकतो की व्हायलेट कलरची वेवलेंथ 400 नॅनोमीटर आणि रेड कलरची वेवलेंथ किती 750 नॅनोमीटर. बाकीच्या सगळ्या कलरची वेवलेंथ या दोघांच्या मध्ये आहे. ओके, सो दिस इज दी लाईट. देन व्हॉट इज लाईट? लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि जर वेव्ह असेल तर त्याला एनर्जी असते, कारण कोणतीही वेव्ह जर प्रोपागेट होत असेल तर ती स्वतःसोबत एनर्जी कॅरी करत असते. एनर्जी एखाद्या वेव्ह मधून पास होऊ शकते का? यस, एनर्जी कॅन बी ट्रान्सपोर्टेड इन दी फॉर्म ऑफ वेव्स. एखाद्या वेव्हच्या फॉर्म मध्ये एनर्जी ट्रान्सपोर्ट होऊ शकते. एक्झाम्पल सांगतो मी. एक रोप एक दोरी आहे तुमच्याकडे आणि दोन्ही साईडला असा मी याला स्ट्रेच करून धरलेले, म्हणजे एक रोप आहे. मी एका साईडला काय केलं इकडे व्हायब्रेट केलं. इफ आय गिव्ह दी व्हायब्रेशन देन व्हॉट विल हॅपन? वेव्स आर प्रोड्युस्ड इन दिस रोप. या रोप मध्ये काय तयार होतील? वेव्स तयार होतील. म्हणजे मी एका साईडला एनर्जी अप्लाय केली होती तर दुसऱ्या साईडला ज्यानं दोरी धरलेली आहे त्यालाही इकडे काही थोडा स्ट्रेच होईल, इकडे याला फोर्स जाणवेल. म्हणजे मी इकडे अप्लाय केली एनर्जी इकडे जाणवते. कशामुळे? त्या दोरीमधून काही जात तर नाही. त्या दोरीमध्ये फक्त काय तयार होत आहेत? वेव्स. आणि त्या वेव्स मुळे एका साईडला अप्लाय केली एनर्जी दुसऱ्या साईडला जाते. म्हणजेच वेव्स मधून एनर्जी ट्रान्सपोर्ट होऊ शकते, ट्रॅव्हल होऊ शकते, पास होते. याचा अर्थ ज्यावेळी आपण लाईटच्या वेव्स आहे असं कन्सिडर करतो त्याच वेळी आपल्याला हेही कन्सिडर केलं पाहिजे की वेव्स मध्ये काय असते? एनर्जी असते. त्या वेव्हच्या एनर्जीला कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युलाही आहे. हा फॉर्म्युला आपण 12th मध्ये घेणार आहे. तुम्हाला केमिस्ट्री मध्ये होईल स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. सिंपल फॉर्म्युला याला एनर्जी म्हणणार आपण. दिस इज दी लाईट एनर्जी, किंवा त्या वेव्ह मध्ये असलेली लाईटची जी काही एनर्जी आहे त्यासाठी हा फॉर्म्युला. ई स्टँड फॉर एनर्जी. एच ला आपण इथं म्हणणार आहे प्लांक्स कॉन्स्टंट. याचं मिनिंग काय आहे? प्लांक्स कॉन्स्टंट. आणि न्यू जी घेतलंय मी इथं, न्यू इज दी फ्रिक्वेन्सी. न्यू इज व्हॉट? न्यू इज दी फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट लाईट और दॅट वेव्ह. त्या लाईटची ती काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी असणार आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो वेलोसिटी अपॉन लॅम्बडा. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय? वेलोसिटी अपॉन लॅम्बडा. इथं आता जर हा फॉर्म्युला युज केला तर आपण याला इथं असं युज करू शकतो hc/लॅम्बडा. तुम्ही फक्त हा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा. आपल्याला टॉपिक मध्ये युज नाहीये करायचा, तुम्हाला मी फक्त इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय. दिस इज दी एनर्जी ऑफ लाईट. लाईटची काय असते? एनर्जी असते, ज्यामध्ये यातल्या काही टर्म्स ज्या आहेत त्या टर्म्स मात्र महत्वाच्या. इथं मी काही टर्म्स लिहितो ज्या आपण युज केले. लॅम्बडा, न्यू, फी, सी या टर्म्स आहेत काही ज्या आपण लाईट्स रिलेटेड घेणार आहे. कारण आता आपण काय सांगितलं? व्हॉट इज लाईट? लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे लाईटचा एखादा सोर्स काय इमिट करतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इमिट करतो. सपोज या लाईटच्या सोर्सनं अशी काय इमिट केले? वेव्ह. अँड इफ देर इज अन वेव्ह देन इट हॅज वेव्हलेंथ. लॅम्बडाचं मिनिंग काय घेणार आपण? वेव्हलेंथ घेणार. म्हणजे आपल्याला इथं वेव्हला काय असणार आहे? वेव्हलेंथ असणार आहे. देन वेव्ह ऑल्सो हॅज फ्रिक्वेन्सी. वेव्हला आणखी काय असतं? फ्रिक्वेन्सी असते. देन वेव्ह ऑल्सो हॅज वेलोसिटी. वेव्हला आणखी काय? वेलोसिटी आहे. सी चं मिनिंग वेलोसिटी ऑफ लाईट इन एअर. सी चं मिनिंग इथं काय घ्यायचंय आपल्याला? वेलोसिटी ऑफ लाईट इन एअर. एअर मध्ये लाईटची वेलोसिटी हा एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, ज्याची व्हॅल्यू असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा कॉन्स्टंट आपल्याला 2 वर्ष इथून पुढे युज करायचा आहे. प्रत्येक टॉपिक मध्ये याला युज करावं लागते की युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही. एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, नोट डाऊन करून ठेवा तुम्ही हा. म्हणजे आता इथं वेव्ह ज्यावेळी आपण लाईटची कन्सिडर करतो त्यावेळी लाईटला हे सगळे पॅरामीटर येतात. म्हणजे लाईटला वेव्हलेंथ आहे, लाईटला फ्रिक्वेन्सी आहे, लाईटला वेलोसिटी आहे. आणि लाईटची वेलोसिटी एअर मध्ये कॉन्स्टंट असते. हा एक कॉन्स्टंट आहे ज्याला आपण फीच्या ऐवजी फक्त सी सिम्बॉल युज करतोय. एवढं लक्षात ठेवा. तर इथं ज्यावेळी आपण लाईटची वेव्ह कन्सिडर करतो त्यावेळी आपल्याला हेही माहित पाहिजे की वेव्ह कोणत्या तरी डायरेक्शननं ट्रॅव्हल होते. कारण लाईट ज्या सोर्सनं इमिट केले
त्या सोर्स पासून इमिट झालेली लाईट एखाद्या डायरेक्शननं काय होते, ट्रॅव्हल होते. आणि ज्यावेळी आपल्याला त्या लाईटच्या वेव्हची डायरेक्शन दाखवायची असते त्यासाठी आपण हा एक एरो यूज करतो. हा एरो जो आहे, ह्या एरोला आपण म्हणणार आहे रे ऑफ लाईट. हा एरो जो दाखवला आपण, हा एरोज म्हणजे काय आहे, रे ऑफ लाईट. या एरोलाच आपण आता इथून पुढे म्हणणार आहे रे ऑफ लाईट. म्हणजेच आपण जी रे ऑप्टिक्स मध्ये रे कन्सेप्ट यूज करतो, दॅट रे मीन्स द रे ऑफ लाईट. आणि ती रे म्हणजे काय असते, दॅट रे इज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. ज्या डायरेक्शननं वेव्ह ट्रॅव्हल होते ती डायरेक्शन दाखवणारा जो एरो असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, दॅट इज द रे ऑफ लाईट. आता एखादा लाईटचा सोर्स एकच सिंगल रे इमिट करत असेल का लाईटची? नो. हा सोर्स इनफायनाइट नंबर ऑफ वेव्हज लाईटच्या काय करेल, इकडं इमिट करेल अशा. म्हणजे इथं आपण या प्रत्येक वेव्हची जर डायरेक्शन दाखवली अशी, तर डिफरंट डायरेक्शनने या वेव्हज काय होतात, ट्रॅव्हल होत आहेत. म्हणजे आता इथं नंबर ऑफ वेव्हज आहेत. अँड इफ देर आर नंबर ऑफ वेव्हज ऑर द बंडल ऑफ रेज, then we call it as beam of light. Then we call it as beam of light. There is a difference in between ray of light and beam of light. Ray of light means single wave, direction of single wave, and beam of light is what? Beam of light means the bundle of rays. जर नंबर ऑफ रेज असतील तर आपण त्याला रे म्हणणार नाही, काय म्हणणार त्याला, बीम ऑफ लाईट. जसं की आपण एखादी टॉर्च ऑन केली, तुम्हाला एक असं काहीतरी स्प्रेड होत गेल्यासारखं दिसेल, त्याला रे म्हणणार की बीम म्हणणार? बीम ऑफ लाईट. कारण त्यामध्ये नंबर ऑफ काय असणार आहेत, रेज असणार आहेत. लाईटच्या या बीम आहेत त्यामध्ये परत 3 टाईपच्या लाईटच्या बीम्स आहेत. कोणत्या 3 टाईपच्या लाईट बीम्स आहेत? तुम्ही बघितलेलं आहे किंवा ऐकलेलं असेल, ते आता लक्षात येत नाही लगेच. लाईटच्या बीम या 3 डिफरंट टाईपच्या आहेत. सपोज हा एक लाईटचा सोर्स आहे अँड दिस सोर्स इमिट्स द नंबर ऑफ रेज. सो दिस इज अ बीम ऑफ लाईट. कारण इथं नंबर ऑफ रेज आहेत आणि याला आपण बीम ऑफ लाईट म्हणतो. या बीमला आपण म्हणतो डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. दिस इज द डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. जर स्प्रेड होत असेल, सेंटर पासून एखाद्या अवे जाणारी असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. महत्वाच्या कन्सेप्ट आहेत ह्या. बेसिक माहित नसेल तर या टॉपिक मध्ये काहीही कळणार नाही आपल्याला. सेकंड टाइप आहे, जर लाईट वेव्हज एखाद्या पॉइंटला एकत्र येत असतील तर. सपोज अशा रेज आहेत आणि एका या कॉमन पॉइंटला ह्या वेव्हज एकत्र येत आहेत, त्याला काय म्हणतो आपण, माहिती आहे आपल्याला, काय म्हणायचं त्याला, कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट. दिस इज द कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट. जर एकत्र येत असेल तर त्याला म्हणतो आपण कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट. आणि यामध्येच जर ह्या सोर्सला आपण असं लार्ज डिस्टन्सला प्लेस केलं, सोर्स आहे हा लाईटचा, आपण त्याला लार्ज, एवढा लार्ज प्लेस केलं की याच्या रेज आहेत त्या पुढे अशा इन्क्रीज होत जाणार. आणि जर लार्ज डिस्टन्स वरती गेलो तर त्याच रेज नंतर आपल्याला नियरली अशा पॅरलल दिसतात. म्हणजे सोर्स जर असं म्हणूया आपण की इफ द सोर्स इज ऍट इन्फिनिटी, इफ द सोर्स इज ऍट infinity, then the beam of light is parallel beam of light. इथे आता लाईटची बीम कशी आहे, पॅरलल बीम ऑफ लाईट, ज्यामध्ये लाईटच्या रेज ह्या इक्वली स्पेस्ड आणि पॅरलल असतात. या बीमचे हे 3 टाइप्स आहेत, कन्व्हर्जिंग बीम, डायव्हर्जिंग बीम अँड पॅरलल बीम ऑफ लाईट, ज्याचा आपल्याला इथून पुढच्या ऑप्टिक्स मध्ये काय करायचा आहे, यूज करायचा आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी लाईट. व्हॉट इज लाईट म्हटलं तर तुमच्या लक्षात येत असेल की लाईटच्या ज्या आपण कन्सेप्ट यूज करतोय त्यामध्ये लाईटची रे, लाईटची बीम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे. बेसिक कन्सेप्ट आहेत पण हे माहित असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. आता आपण ऍक्च्युअल मध्ये सुरू करणार आहे आपला हा टॉपिक, ज्यामध्ये आपला जो फर्स्ट पॉइंट असणार आहे तो पॉइंट असणार रिफ्लेक्शन ऑफ लाईट. और फर्स्ट पॉइंट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कन्सेप्ट सिंपल आहे, तुम्ही म्हणाला आम्ही ऑलरेडी शिकलेलो आहे, सोपा आहे हे, बरोबर आहे. पण यातल्या ज्या काही नवीन कन्सेप्ट आहेत, ज्या तुम्ही अगोदर शिकलेल्या नाहीत, त्या कन्सेप्ट तुम्हाला आता हायलाइट करायचे. रिफ्लेक्शन मध्ये सिंपल कन्सेप्ट आहेत पण त्यात प्रत्येक सेंटेन्स जे मी सांगणार आहे ते प्रत्येक सेंटेन्स महत्वाचं, त्याला आपल्याला लक्षात ठेवायचंय, तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचंय आणि त्याचा आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना युजही करायचा आहे. लक्षात आलं? तर आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट कधी म्हणतो आपण, लाईट रिफ्लेक्ट झाले when a ray of light incident on the surface, when a ray of light incident on the surface and comes back into the same medium, and comes back into the
same medium, then we called it as reflection of light. जर लाईट एखाद्या सरफेस वरती इन्सिडेंट झाली आणि त्याच मीडियम मध्ये रिटर्न आली तर त्याला काय म्हणतो आपण, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट होताना एखादा सरफेस पाहिजे आणि आपण बेस्ट एक्झाम्पल घेतो सरफेस मध्ये मिरर, प्लेन मिरर घेऊया आपण. मिरर साठी आपण रिफ्लेक्शन मध्ये मॅक्झिमम मिरर एक्झाम्पल घेतो. सो लेट्स कन्सिडर ए प्लेन मिरर. आपण इथे एक प्लेन मिरर कन्सिडर करणार आहोत. आता मिरर म्हटलं की तुम्हाला माहित आहे स्मूथ सरफेस असतो. मिररचा सरफेस कसा आहे, स्मूथ सरफेस असतो मिररला. आणि मिररची एक साइड जी आहे ती काय केलेली असते, कोटिंग असतं, ज्याला आपण सिल्वर्ड म्हणतो. वन साइड ऑफ मिरर इज कोटेड विच इज सिल्वर्ड. सो दिस इज ए प्लेन मिरर. प्लेन सरफेस आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण सुरुवातीला प्लेन सरफेस वरून डिस्कस करणार आहोत. सो दिस इज ए प्लेन मिरर. नाउ there is a ray of light which is incident on this surface. या पॉइंटला आपण म्हणणार आहे पॉइंट ऑफ इन्सिडन्स. ओ पॉइंट म्हणतो मी. ओ इज दी पॉइंट ऑफ इन्सिडन्स. ज्या पॉइंटला लाईट इन्सिडेंट होते दॅट इज दी पॉइंट ऑफ इन्सिडंट अँड दिस इज द इन्सिडंट रे. वी कॉल दिस रे ॲज इन्सिडंट रे. एक इन्सिडंट होणारी त्या मिरर वरती एक रे आहे. या पॉइंटला काय म्हटलं आपण, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. देन लेट्स ड्रॉ ए परपेंडिक्युलर पासिंग थ्रू दिस पॉइंट. काय केलंय मी इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय जो या ओ पॉइंट मधून इथं काय होतोय, पास होतोय. सो वी कॉल दिस परपेंडिक्युलर ॲज नॉर्मल. या परपेंडिक्युलरला आपण काय म्हणणार आहोत, नॉर्मल. नॉर्मल इज ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू दी सरफेस at the point of incidence. त्याला नॉर्मल म्हणणार आहे आपण. नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू दी सरफेस. नॉर्मल हा नेहमी सरफेसला कसा असतो, परपेंडिक्युलर. अँड दिस अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल वी कॉल दिस अँगल ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. इथं आय या सिम्बॉलचं मिनिंग काय आहे, आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. देन व्हॉट विल हॅपन, इथं लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर पुढे काय होईल, the light gets reflected. Light gets reflected from the surface. So this is the reflected ray. या सरफेस वरून या लाईटचं काय झालं, रिफ्लेक्शन. मग आपण याला काय म्हणतो, रिफ्लेक्टेड रे. मी इथं एक आणखी कन्सेप्ट ऍड करतोय. या इन्सिडंट रेचा जो ऍक्च्युअल पाथ होता तो मी पाथ फक्त दाखवतोय, डॉटेड लाईन दाखवला. This dotted line gives us the actual path of incident ray. म्हणजे इन्सिडंट रे जर मिरर इथं नसती तर ही इन्सिडंट रे डिरेक्टली अशी या डायरेक्शन काय झाली असती, ट्रॅव्हल झाली असती. सो दिस डॉटेड लाईन इज द ऍक्च्युअल पाथ ऑफ दिस इन्सिडंट रे. नाउ दिस अँगल इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. या अँगलला काय म्हणणार आपण, अँगल ऑफ अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे, त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि मग तुम्हाला रिफ्लेक्शनचा लॉ माहित आहे, काय लॉ होता, लॉ ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन त्यामध्ये 3 स्टेटमेंट्स जनरली सांगितली जातात. फर्स्ट, द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑलवेज ऑन द अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. तुम्ही शिकलेला आहात 10th मध्ये, तुम्हाला माहित आहे सगळं. Incident ray and reflected ray are always on the opposite sides of normal. म्हणजे असं कधी होणार नाही की लाईट इन्सिडेंट झाली आणि इकडच कुठेतरी आली, नॉर्मलच्या याच साईडला आली, असं कधी होणार नाही. एका साईडला इन्सिडेंट रे असेल तर रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या दुसऱ्या साईडलाच जाणार. सेम नॉर्मलच्या सेम साईडला कधीही दोन्ही रेज नसतात. सेकंड, या लॉचं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऑल 3 लाईज इन सेम प्लेन. काय म्हणतो आपण याला, हे सगळे तिन्ही एका प्लेन मध्ये असतात. प्लेन म्हणजे काय, आता मी इथे डायग्राम ड्रॉ केली. या डायग्रामचा प्लेन कोणता आहे, हा बोर्ड. या डायग्रामचा प्लेन म्हणजे हा काय आहे, बोर्ड आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ही कन्सेप्ट अशी आहे की ही इन्सिडंट रे आहे. इकडून अशी लाईट काय झाली, इन्सिडंट झाली, तर ती रिफ्लेक्ट होऊन इकडेच जाणार. लाईटला तुम्ही इन्सिडंट असं केलं आणि रिफ्लेक्ट होऊन लाईट इकडे येईल, असं कधी होणार आहे का. मग इथं हा जो व्हर्टिकल पाथ आहे, हा जो व्हर्टिकल साइड, याला म्हणतो आपण या डायग्रामचा प्लेन. म्हणजे लाईट रे इकडून येणार, इकडे जाणार आणि नॉर्मल इथंच असणार. नॉर्मल असा तर असू शकणार नाही, लाईट रे इकडे कुठेतरी जाणार नाही. याचा अर्थ इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऑल 3 लाईज इन अ सेम प्लेन.
म्हणजे लाईट रे इकडे इन्सिडेंट झाले आणि इकडे आले असं नाही होत, लाईट रे इकडेच जाणार. म्हणजे दिस इज द प्लेन ऑफ दिस डायग्राम. That's why we call the incident ray, reflected ray and normal, all three lies in same plane. हे तिन्ही एकाच प्लेन मध्ये असतात. And third is, and the most important concept is, the angle of incidence is always equal to the angle of reflection. Angle of incidence is always equal to the angle of reflection. हे दोन्ही अँगल हे नेहमी काय असतात तर इक्वल असतात. ही सगळ्यात महत्वाची कंडिशन रिफ्लेक्शन मध्ये असलेली. सिंपल लॉ आहे, याच्यामध्ये जास्त विचार करण्याची गरज नाही. एक्स्ट्रा काय लक्षात ठेवायचंय, एक्स्ट्रा एक्झाम मध्ये विचारलं जातं हा अँगल. या अँगलला आपण काय म्हणू शकतो, डॉटेड लाईन म्हणजे काय होती, डॉटेड लाईन इज दी ऍक्च्युअल पाथ ऑफ इन्सिडेंट लाईट. डॉटेड लाईन काय आहे तर इन्सिडेंट लाईटचा हा काय आहे ऍक्च्युअल पाथ आहे. आणि ऍक्च्युअल पाथ पासून लाईट रे रिफ्लेक्शन झाल्यामुळे एवढ्या अँगलनं काय झाली बेंड झाली, डेविएट झाली. त्याला काय वर्ड यूज करणार आहे आपण डेविएट. अँड दिस इज द अँगल ऑफ डेविएशन डेल्टा. आपण याला सिंबल काय यूज करणार आहे डेल्टा. डेल्टा मीन्स द अँगल ऑफ डेविएशन. ऍक्च्युअल लाईटच्या इन्सिडेंट रेच्या ऍक्च्युअल पाथ पासून किती अँगल न लाईट रे बेंड झाली, डेविएट झाली किंवा लाईटचा पाथ चेंज झाला, दॅट अँगल इज नोन ॲज द अँगल ऑफ डेविएशन, ज्याला आपण डेल्टा हे सिंबॉल यूज करणार आहे. मग डेल्टाचं मिनिंग लक्षात आलं, डेल्टा इज व्हॉट, डेल्टा इज द अँगल ऑफ डेविएशन. त्या डेल्टाचा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही तयार करू शकता. डायग्राम मधल्या जॉमेट्रीवरून सांगा मला डेल्टाचा फॉर्म्युला काय असू शकतो किंवा कसा आपण डेल्टा कॅल्क्युलेट करू शकतो. सिंपल आहे, जरा विचार करायचा. डायग्राम मध्ये डेल्टाचा अँगलची व्हॅल्यू आपल्याला काढायचे माहित असतं आपल्याला काय आय किंवा आर. अँगल ऑफ इन्सिडन्स माहिती आहे असं कन्सिडर करा. तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स आय माहिती आहे आणि मग आय अँगलचा यूज करून तुम्ही डेल्टा कसा कॅल्क्युलेट करू शकता. विचार करा जरा, सिंपल आहे बघा. ही स्ट्रेट लाईन आहे आणि तुम्ही जर इथून इथपर्यंत असा हा टोटल अँगल कन्सिडर केला तर हा किती अँगल 180. ओके, हा अँगल किती आहे, दिस अँगल इज आय, दिस अँगल इज आर. बट अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन आय इज इक्वल टू आर. हे दोन्ही अँगल कसे असतात इक्वल. मग आपण ह्या आरच्या ठिकाणी आय पण लिहू शकतोय. मग हा टोटल अँगल किती झाला इथून इथपर्यंत आय अँड आय 2i. हा अँगल किती झाला 2i आणि इथून पुढचा आहे तो हा डेल्टा आहे आणि टोटल 180 आहे. म्हणजे आपण जर 180 डिग्री मधून हा एवढा अँगल कमी केला तर आपल्याला डेल्टा मिळणार. 180 डिग्री डेल्टा इज व्हॉट 180 minus 2i. 180 minus 2i. This is the formula for deviation of light ray from plane mirror. एखाद्या प्लेन मिरर मधून लाईटचं झालेलं हे डेव्हिएशन असतं. ओरिजिनल डायरेक्शन पासून लाईट रे किती अँगल न बेंड झाली त्या अँगलला म्हणतो आपण अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि त्यासाठी हा एक सिंपल फॉर्म्युला आहे जो तुम्हाला यूज करायचा आहे. आणखी एका कंडिशनला तुम्हाला लाईटचं डेव्हिएशन विचारतात. सपोज दोन प्लेन मिरर्स, वी हॅव टू प्लेन मिरर्स and these two plane mirrors are inclined at an angle theta. थीटा या अँगलने ह्या लाईट रेस काय झालेले आहेत. सो दोन मिरर्स इन्क्लाइन, दोन प्लेन मिरर्स आहेत आणि मी काय करणार आहे आता इथे एक लाईट इन्सिडेंट केली. सपोज दिस इज ए लाईट रे. इट विल गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम दिस मिरर. दिस इज द नॉर्मल ड्रॉ केला. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे. नंतर इथं परत इन्सिडेंट झाली सेकंड मिरर वरती, ही लाईट रे इन्सिडेंट झाली, हा नॉर्मल झाला आणि इथून ही लाईट रे काय होणार परत रिफ्लेक्ट होणार. सो दिस इज द इन्सिडेंट रे अँड दिस इज द रिफ्लेक्टेड रे. डबल रिफ्लेक्शन ज्याला म्हणतो आपण. दोन मिरर वरून जर रिफ्लेक्शन झालं, डबल रिफ्लेक्शन झालं तर डेल्टा आता इथं कसा घेणार. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यातला ओरिजिनल डायरेक्शन पासून जो चेंज झालेला अँगल असतो. सो हियर वी टेक द अँगल ऑफ डेव्हिएशन ऍज दिस अँगल. दिस इज द अँगल ऑफ डेव्हिएशन. कारण इथं जर तुम्ही विचार केला तर दिस इज द इन्सिडेंट रे अँड दिस इज द रिफ्लेक्टेड रे. ओरिजिनल डायरेक्शन पासून एवढ्या अँगलनं लाईट रे काय झाले बेंड झाले, डेव्हिएट झाले. सो दिस इज द अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि तुम्ही जर या डायग्राम मध्ये ह्या थीटाचा यूज करून काही जॉमेट्री घेतली आहे, त्याला प्रूफची गरज नाही, आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सिंपल फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आपल्याला असा मिळतो डेल्टा इक्वल टू 360 minus 2 theta. अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा याची व्हॅल्यू जी आहे इथं ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 360 minus काय 2 theta. एक सिंपल कंडिशन आहे ज्याच्यावर आपल्याला अँगल ऑफ काय मिळतो डेव्हिएशन मिळतो.
जर डबल रिफ्लेक्शन असेल आणि हा अँगल ऑफ डेविएशन कशासाठी, फॉर सिंगल रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन मिरर. ओके, याच्यामध्ये आणखी एक कंडिशन आहे, सिंपल कंडिशन्स. काही सिंपल कंडिशन्स आहे ज्या सांगतोय मी तुम्हाला. सपोज दिस इज ए प्लेन मिरर, this is the normal. What will happen if the incident ray is incident along the normal? याला आपण नॉर्मल इन्सिडन्स असंही नाव देणार आहे. नॉर्मल इन्सिडन्स असेल तर म्हणजे लाईट रे ऑब्लिकली इन्सिडेंट न होता नॉर्मलच्याच डायरेक्शननं जर इन्सिडेंट झाली तर अँगल ऑफ इन्सिडन्स किती? अँगल ऑफ इन्सिडन्स इज व्हॉट? अँगल ऑफ इन्सिडन्स इज द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल. देन जर ही रे इथंच आली असेल तर हा अँगल किती झाला? 0. दॅट इज I इक्वल टू 0. नंतर काय होईल? लाईट विल गेट रिफ्लेक्टेड इन द सेम डायरेक्शन. जर परपेंडिक्युलर लाईट एखाद्या मिरर वरती इन्सिडेंट होत असेल तर ती सेम डायरेक्शन न काय होते? रिफ्लेक्ट होते. देअरफॉर R इज ऑल्सो 0. अँगल ऑफ इन्सिडन्स 0 आहे आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा इथं काय आहे? 0च आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे इथं? नॉर्मल इन्सिडन्स. ही सुद्धा कंडिशन महत्वाची, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी कंडिशन्स आहेत की कोणते पॅरामीटर्स लाईटचे चेंज होतात का आफ्टर रिफ्लेक्शन. इज देअर एनी चेंज इन द पॅरामीटर्स ऑफ लाईट when light is reflected from a mirror or any surface? जर लाईट रिफ्लेक्ट झाली तर लाईटची वेव्हलेंथ, लाईटची फ्रिक्वेन्सी, लाईटची व्हेलॉसिटी याच्यामध्ये काही चेंजेस होत असतील का? सपोज लाईट इन्सिडेंट लाईट रेला हे सगळे पॅरामीटर आहेत. इन्सिडेंट लाईटची वेव्हलेंथ किती आहे? लॅम्बडा. इन्सिडेंट लाईट हॅज फ्रिक्वेन्सी न्यू अँड इन्सिडेंट लाईट हॅज फ्रिक्वेन्सी व्हेलॉसिटी फ्री. आफ्टर रिफ्लेक्शन सेम मीडियम मध्ये लाईट आलेली आहे, म्हणजे इथे एअर असेल तर इथे एअरच आहे. सेम मीडियम मध्ये लाईट आल्यानंतर लाईटची फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ अँड व्हेलॉसिटी रिमेन्स अनचेंज्ड. ऑल दीज पॅरामीटर्स रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे इथं रिफ्लेक्शन झाल्यानंतर लाईटचा कोणताही पॅरामीटर म्हणजे इन्सिडेंट लाईटचे पॅरामीटर आणि रिफ्लेक्टेड लाईटचे सगळे पॅरामीटर काय असतात? सेम असतात. बट there is a phase difference of pi. फेज डिफरन्स ही कंडिशन आणखी झालेली नाही आपल्याला. लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला ज्यावेळी साऊंड वेव्स ह्या कन्सेप्ट येतील त्यावेळी तुम्हाला हे शिकवलं जाणार आहे की फेज डिफरन्स, वेव्हला फेज असते आणि त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. फक्त हे नोट डाऊन करून ठेवा. याचा आपल्याला यूज करायचा नाहीये. फक्त हे 12th मध्ये जेव्हा आपण वेव्ह ऑप्टिक स्टडी करणार आहे त्यावेळी आपल्याला ही कन्सेप्ट यूज करायची, या टॉपिक मध्ये यूज करायची नाही. लक्षात ठेवा, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे या दोन रेच्या मध्ये फेज डिफरन्स हा किती असतो? पाय असतो. फक्त हे नोट डाऊन करून ठेवा कुठेतरी. महत्वाची गोष्ट ही आहे की इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रेची वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी अनचेंज्ड राहते. कुठलाही त्याच्यामध्ये काय होत नाही? चेंज होत नाही. ओके, सो दिस इज अबाउट दी रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्लेन सरफेस वरून झालेलं काय आहे? रिफ्लेक्शन. मग एवढंच आहे का? नो. आपल्याला याच्यामध्ये प्लेन मिररशी रिलेटेड कन्सेप्ट स्टडी करायची. रिफ्लेक्शन फ्रॉम ए प्लेन मिरर अँड द इमेज फॉर्मेशन ऑफ ए प्लेन मिरर. आपल्याला हेही स्टडी करायचे. रिफ्लेक्शन अँड द इमेज फॉर्मेशन फ्रॉम द प्लेन मिरर. प्लेन मिरर वरून रिफ्लेक्शन कसं होतं किंवा इमेज फॉर्मेशन जे आहे ते कसं असतं ऍक्च्युअली, हे आपल्याला इथं काय करायचंय? डिस्कस करायचंय. So now the next point over is the image formation by plane mirror. Image formation by plane mirrors. Image formation by plane mirrors. This is our next point. प्लेन मिरर मुळे कशी इमेज तयार होते? इमेज कशी तयार होते याचं उत्तर जर द्याल किंवा कोणतंही ऑब्जेक्ट आपल्याला फिजिबल का असतं याचं काय आन्सर सांगाल तुम्ही? लाईट असेल तरच एखादं ऑब्जेक्ट काय असतं? फिजिबल असतं. एखादं ऑब्जेक्ट आपल्याला कधी दिसतं? जेव्हा ते लाईट मध्ये असेल. लाईट नसेल तर काहीच दिसत नाही. काही ऑब्जेक्ट्स सेल्फ ल्युमिनस आहेत, म्हणजे ल्युमिनस आहेत, स्वतःची लाईट स्वतः तयार करतात. जसं की लाईटचा एखादा बल्ब असेल, सन असेल, वी कॉल सच सोर्सेस ॲज ल्युमिनस सोर्स ऑफ लाईट. आणि काहींना नॉन ल्युमिनस सोर्स म्हणतो आपण, जसं की मून. मून हा काय स्वतः लाईट क्रिएट करत नाही, इमिट करत नाही. सनलाइट मूनच्या सरफेस वरती इन्सिडेंट होते आणि रिफ्लेक्ट होते आणि आपल्याला ती लाईट मून पासून आली असं दिसतं. म्हणजे मून हा काय लाईटचा सोर्स आहे का? मून इज
ओनली ऑब्जेक्ट बट मून लुक्स लाईक अ लाईट सोर्स. प्रत्येक ऑब्जेक्ट हे लाईटचा सोर्स असल्यासारखंच आपल्याला भासतं. फक्त काही ऑब्जेक्ट लाईट स्वतःची तयार करतात, काही ऑब्जेक्ट वरून लाईट रिफ्लेक्ट होत असते. म्हणून सगळेच ऑब्जेक्ट आपल्याला लाईट इमिट करतायत असं दिसतं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सपोज एक पेन आहे. हा पेन जर कन्सिडर केला आपण, हा पेन फिजिबल आहे. मी जर लाईटला ऑफ केलं तर पेन दिसणार आहे का? नाही. लाईट ऑन केल्यावरच पेन का दिसतोय आपल्याला? म्हणजे आता हे जे ऑब्जेक्ट आहे हे ऑब्जेक्ट फिजिबल झाले लाईट असताना. काय फिजिबल असेल? तुम्ही जर विचार केला तर लक्षात ठेवा, इथं आता सपोज हा पेन मी असा धरलेला आहे आणि मी इकडून बघतोय, म्हणजे इथे काय होणार तर अगोदर काय व्हायला पाहिजे, हे फिजिबल पाहिजे म्हणजे आधी हे लाईट मध्ये असायला हवं. मग सोर्स पासून आलेली लाईटच्या रेज अगोदर या पेनच्या सरफेस वरती काय होतात, इन्सिडंट होतात. म्हणजे सोर्स पासून आलेली लाईट अगोदर या सरफेस वरती, या पेनच्या सरफेस वरती येऊन इन्सिडंट झाले. आपल्याला माहित आहे बाहेर सगळीकडे लाईटचा कलर कसला आहे, व्हाईट लाईट आहे. म्हणजे या पेन वरती येऊन इन्सिडंट होणारी लाईट ही कोणती आहे, व्हाईट लाईट आहे. व्हाईट लाईट फर्स्ट, व्हाईट लाईट इन्सिडंट ऑन दी सरफेस ऑफ दिस प्लेट अँड देन इट रिफ्लेक्ट्स फ्रॉम दिस सरफेस. या पेनच्या सरफेस वरून नंतर ही लाईट काय होते, रिफ्लेक्ट, अँड आफ्टर रिफ्लेक्शन इट कम्स टू अवर आईज. आपल्या डोळ्यापर्यंत येतात. इन अवर आईज वी हॅव वन लेन्स, which that lens converges this light ray and produces the image on the retina of our eye. आपल्या डोळ्यामध्ये जो रेटिना असतो त्या रेटिनावरती ती लेन्स काय करते, या सगळ्या रेजना घेते, गोळा करते, म्हणजे कन्वर्ज करते आणि त्याची काय तयार करते, इमेज तयार करते. तरच ती इमेज तयार होते. आता विचार करा, मला या पेनचा हा पार्ट दिसतोय, मला या पेनचा हा पार्ट दिसेल का कधी? नाही दिसणार. व्हाय? कारण इकडून लाईटच्या सोर्स पासून येणाऱ्या ज्या रेज आहेत या रेज येऊन इथं इन्सिडेंट होणार आणि रिफ्लेक्ट होऊन इकडेच जाणार. मग ह्या रेज तुमच्याकडे येत आहेत, म्हणजे तुम्हाला पेनचा हा पार्ट दिसतोय, मला नाही दिसत. का तर याच्यावर रिफ्लेक्ट होणाऱ्या रेज माझ्याकडे येतच नाहीयेत, म्हणून मला हा पार्ट दिसत नाही. जर या रेज माझ्याकडे आल्या तर मला इकडचंही दिसेल, पाठीमागचं. म्हणजे पाठीमागं डोळा आहेत का म्हणतो ना आपण, तसंही होऊ शकतं. पॉसिबल आहे, इट इज प्रॅक्टिकली पॉसिबल. फक्त काय झालं पाहिजे, आपल्या बॅक सरफेसला जे काही सरफेस आहे त्याच्यावर रिफ्लेक्ट होणाऱ्या रेज ज्या आहेत त्या आपल्या डोळ्यापर्यंत आल्या पाहिजे, विदाउट अनदर रिफ्लेक्शन. प्रॅक्टिकली थोडं ते पॉसिबल नाही. म्हणजे आपल्याला इथं पाठीमागचंही आपल्याला दिसू शकतं जर रिफ्लेक्ट होऊन या रेज ज्या आहेत त्या आपल्याला आपल्याकडे आल्या तर. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किंवा एखाद्या ऑब्जेक्टची इमेज कधी तयार होते, जर त्याच्यावरून रिफ्लेक्ट होऊन आलेल्या रेज आपण कलेक्ट केल्या आणि त्याला कन्वर्ज केलं, म्हणजे रेज एकत्र आल्या, तर त्याची काय तयार होते, इमेज तयार होते. तर प्लेन मिरर मुळे जी इमेज तयार होते ती इमेज जर आपल्याला कन्सिडर करायची असेल तर काय करता येईल बघा. सपोज आय कन्सिडर हिअर ए प्लेन मिरर. एक प्लेन मिरर आहे इथं आणि या प्लेन आपल्याला माहिती आहे प्लेन मिररचा एक जो सरफेस आहे, एक साइड जी आहे ती काय असते, कोटेड असते, सिल्वर्ड असते. आणि या सिल्वर्ड केलेल्या साइडच्या आता इथं याचे जे दोन सरफेस आहेत यांना आपण, एका सरफेसला आपण म्हणणार आहे रिफ्लेक्टिंग सरफेस, दुसऱ्या सरफेसला आपण म्हणणार आहे कोटेड और सिल्वर्ड सरफेस. इकडचा रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे ही मिररची फ्रंट साइड अँड दिस इज द बॅक साइड ऑफ मिरर. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑलवेज ऑन द फ्रंट साइड ऑफ मिरर. मिररच्या फ्रंट साइडलाच नेहमी काय असतं, ऑब्जेक्ट असतं. सपोज मी इथे एक पॉइंट ऑब्जेक्ट, O is the point object and it is at a distance of u from the mirror. मिरर पासून या ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इथं किती कन्सिडर केलंय आपण, u. सो दिस इज द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. तर या ऑब्जेक्टची जी मिरर मध्ये आपल्याला जी इमेज मिळणार आहे ती इमेज कशी ट्रेस करायची, रे डायग्राम्स ही आपल्याला ड्रॉ करता आल्या पाहिजेत. हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे, रे डायग्राम्स ड्रॉ करता येणं. प्लेन मिररची इमेज जर ड्रॉ करायची असेल तर मिनिमम 2 रे दाखवाव्या लागतात. 2 रेज हॅव टू बी कंपल्सरी शो. कोणत्या रेज, फर्स्ट रे. आता ऑब्जेक्ट कधी दिसतं मी आता सांगितलं होतं, अगोदर लाईट जी सोर्सची लाईट असते ती अगोदर कशामध्ये इन्सिडेंट होते, ऑब्जेक्ट वरती, आणि ऑब्जेक्ट वरून रिफ्लेक्ट होऊन गेलेल्या रेज मुळे इमेज तयार होते. सपोज दिस इज द रे reflected from this object and this is the another ray reflected from this object. या ऑब्जेक्ट वरून रिफ्लेक्ट झालेल्या या रेज आपल्याला दाखवायच्या असतात. एंड पर्यंतच्या ज्या 2 रेज आहेत त्याच्यामध्ये अशा इन्फायनाइट नंबर ऑफ, तुम्ही म्हणाल की या 2च रेज आहेत का ऑब्जेक्ट पासून आलेल्या, सगळ्या दाखवणं पॉसिबल आहे का इथं, नाही. त्यामुळं आपण इथं काही रेज दाखवणार आहे
ज्या या ऑब्जेक्ट वरून रिफ्लेक्ट होऊन आलेल्या रेज आहेत. आणि मग या दोन रेज दाखवल्याच्या आतमध्ये अशा इन्फायनाइट नंबर ऑफ काय आहेत इथं रेज आहेत. आणि याच रेजचा आपण युज करणार आहे इमेज फॉर्मेशन मध्ये. ओके, तर आता इथं या दोन रेज दाखवल्या आणि तिसरी रेज दाखवायची यामध्ये परपेंडिक्युलर रेज, जी या मिररला परपेंडिक्युलर असेल. अशा मी 3 रेज इथं दाखवले. व्हॉट विल हॅपन नाउ when these rays incident on this plane mirror they gets reflected. तर या रेचं काय होईल सांगा. दिस इज द नॉर्मल इन्सिडन्स. आपल्याला माहिती आहे नॉर्मल इन्सिडेंट असेल तर सेम डायरेक्शन रे रिटर्न जाते. ही रे जर कन्सिडर केली आपण, सो दिस इज द नॉर्मल अँड दिस इज द नॉर्मल. इथं हा नॉर्मल आहे. या सरफेस वरून ही रे इकडं काय होणार रिफ्लेक्ट होणार. इकडं या सरफेस वरून ही रे काय झाली इथं रिफ्लेक्ट झाली. म्हणजे इथं या लाईटच्या रेज ज्या आहेत त्या काय झालेत रिफ्लेक्ट झालेत. रिफ्लेक्ट झाल्यानंतर या रेज कन्वर्ज होत आहेत का डायव्हर्ज होत आहेत. काय झालं आफ्टर रिफ्लेक्शन द रेज आर और द बीम ऑफ लाइट इज डायव्हर्जिंग बीम. कन्वर्ज रेज झाला एकत्र आल्या तरच रिअल इमेज मिळते. म्हणजे लाईट रेज एकत्र रिअल मध्ये कन्वर्ज होत असतील तरच कसली इमेज असते रिअल. इथं डायव्हर्ज झाला मग इमेज कशी तयार होते. इमेज तर तयार होते मिररच्या पाठीमागं. ऍक्च्युली आपण पाठीमागं म्हणतो मिरर, पण पाठीमागं मिररच्या इमेज असते का नाही. त्याला बेस्ट मेथड आहे मिररच्या आतमध्ये इमेज तयार होणं, इनसाइड दी मिरर. या मिररच्या आतमध्ये आपण म्हणू शकतोय कारण ती फक्त समोरून दिसते, पाठीमागं ऍक्च्युली काहीच नसतं. मग मिरर कशी इमेज कशी ट्रेस करायची. देन इमेज ट्रेस करण्याच्या काही मेथड लक्षात ठेवा. हे जे डिस्टन्स आहे यू तेवढ्याच सेम डिस्टन्सला इकडे एक पॉइंट मार्क करा. दिस पॉइंट इज ऑल्सो ऍट ए डिस्टन्स यू. तेवढ्या डिस्टन्सला एक पॉइंट मार्क करा आणि यांचा हा जो या रेजचा जो ऍक्च्युअल पाथ आहे तो ऍक्च्युअल पाथ तुम्हाला इथे काय करायचा आहे ट्रेस करायचा आहे. आता जसं प्रॅक्टिकली स्केल न ज्यावेळी आपण ड्रॉ करतो व्यवस्थित त्याच वेळी या डायग्राम्स काय येतात ऍक्युरेट येतात. म्हणजे ह्याचा ऍक्च्युअल पाथ जर ट्रेस केला आपण तर हे आपल्याला दिसेल की ही रे अशी इकडे जाईल. आणि इथं जर तुम्ही ऍक्च्युअल पाथ ट्रेस केला या रेचा तर ते आपल्याला असं दिसेल. आणि ही रे रिटर्न जाते म्हणजे त्याचा हाच ऍक्च्युअल पाथ झाला इथं. म्हणजे इथं काय केलं आपण बघा. या ज्या डायव्हर्जिंग रेज आहेत आपण इथून ऑब्झर्व करणार आहे. इथं आहोत आपण, आपला डोळा इथं आहे आणि आपण इकडून ऑब्झर्व करतोय या ऑब्जेक्टची जी इमेज तयार होणार आहे मिरर मध्ये. मग आपण इकडे बघताना आपल्यासाठी तर याच रेज आहेत ज्या रिफ्लेक्ट होऊन आलेल्या आहेत. आपला डोळा याच रेजना बघणार आहे. आपल्याला काय वाटणार की या रेज आहेत त्या मिररच्या आतून कुठून तरी येत आहेत. ह्या रेज येतात का आपल्याकडे. आपल्याकडे येणाऱ्या ज्या रेज आहेत त्या अशा ह्या रेज आहेत. आणि आपल्याला बघताना असं वाटतं की या रेज ह्या मिररच्या आतून येत आहेत कुठून तरी. आणि याचा अर्थ या रेज कुणापासून येणाऱ्या होत्या. दीज रेज आर कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट. आपल्याला असं वाटतं की हे ऑब्जेक्ट इथं नाही, हे ऑब्जेक्ट कुठे आहे मिररच्या आतमध्ये आहे. आणि त्या ऑब्जेक्ट पासून येणारी ही काय आहे रे आहे असं आपल्याला व्हर्च्युअली दिसतं, भास होतो. आणि मग आपण याला म्हणतो या ऑब्जेक्टची काय इमेज. दिस इज द इमेज ऑफ दिस ऑब्जेक्ट. आता या इमेजला ट्रेस करणं सोपं आहे पण इथल्या काही कंडिशन्स आहेत ज्या महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. मिरर पासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्सला आहे यू. मग मिरर पासून इमेज किती डिस्टन्सला असेल यूच डिस्टन्सला असते. सेम हे आपण इथं जॉमेट्रिकली सुद्धा प्रूव्ह करू शकतोय. सपोज मी थोडी इथं जॉमेट्री दाखवतो म्हणजे तुम्हाला याचा प्रूफही मिळेल की ऑब्जेक्टचं जेवढा डिस्टन्स वरती फ्रंटला ऑब्जेक्ट असतो तेवढ्याच डिस्टन्सला इमेज असते इनसाइड दी मिरर. मग इथं सपोज जॉमेट्री घेताना मी कन्सिडर दिस इज द अँगल थिटा. अँगल काय आहे थिटा. जर हा अँगल थिटा असेल हे परपेंडिक्युलर आहेत म्हणजे ह्या दोन लाईन्स पॅरलल आल्या, दिस लाईन अँड दिस लाईन. जर ही पॅरलल लाईन्स असेल तर हा अँगल पण थिटा आहे. दिस अँगल विल बी ऑल्सो थिटा. इफ दिस अँगल इज थिटा देन दिस अँगल इज ऑल्सो थिटा. व्हाय. हा थिटा असेल तर हा थिटा का. दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड दिस इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँड अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज सेम. नाउ इफ दिस अँगल इज थिटा देन दिस अँगल इज ऑल्सो थिटा. वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत ते अपोजिट अँगल सेम असतात म्हणजे हा थिटा आला. आता विचार करा हा थिटा आहे, हा 90 डिग्री अँगल आहे कारण हा परपेंडिक्युलर आहे, हा सुद्धा 90 डिग्री आहे. देन व्हॉट विल बी दिस अँगल. दिस इज द 90 मायनस थिटा. दिस अँगल विल बी 90 मायनस थिटा अँड दिस अँगल विल ऑल्सो बी द 90 मायनस थिटा. हा सुद्धा अँगल काय आला 90 मायनस थिटाच मिळाला तुम्हाला. जर हा 90 डिग्री असेल हा 90 मायनस थिटा असेल देन दिस अँगल विल ऑल्सो थिटा. आता ह्या दोन ट्रायंगलचा विचार करा. कंपेअर दीज टू ट्रायंगल्स. ऑल दी 3 angles in these 2 triangles is same. All the 3 angles
in this triangle is same and the one side is common. एक साइड इथं कॉमन आहे आणि जर एक साइड इथं कॉमन असेल तर then we call these two triangles are congruent triangles. या दोघांना आपण काय म्हणू शकतोय, ते congruent triangles झाले आणि therefore हे सिमिलर असल्यामुळे त्यांच्या रिमेनिंग साइड सुद्धा काय असायला पाहिजेत मग सेम. therefore this side is equal to this side. म्हणजे मी जे आता सांगितलं होतं, ऑब्जेक्ट जेवढ्या डिस्टन्सला असतं तेवढ्याच डिस्टन्सला काय तयार होते इमेज. ही एक महत्वाची कंडिशन्स आहे ज्याला आपण पुढे बऱ्याच वेळा यूज करणार आहे. फ्रंटला प्लेन मिररच्या फ्रंट साइडला जेवढ्या डिस्टन्सला ऑब्जेक्ट असतं तेवढ्याच डिस्टन्सला बॅक साइडला किंवा इनसाइडला इमेज असते. ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज इक्वल टू इमेज डिस्टन्स इन केस ऑफ प्लेन मिरर. आता ही तयार होणारी मिरर जी आहे ती कसली असते, मिरर कसली म्हणजे व्हॉट इज द नेचर ऑफ इमेज. इमेजचं नेचर सांगण्यासाठी डिफरंट कंडिशन्स आहेत. नेचर ऑफ इमेज, व्हॉट विल बी द नेचर ऑफ इमेज. देर आर 6 डिफरंट टाइप्स ऑफ इमेजेस फॉर्म्ड. इमेजेस वेगवेगळ्या टाइपचे असतात. कोणत्या? इमेज मे बी रियल और इमेज मे बी व्हर्चुअल. इमेज मे बी इरेक्ट और it will be inverted, and image may be magnified or it will be diminished. These are the different types of or the nature of image. आता याच्यामध्ये काय बघा, रियल म्हणजे कधी म्हणायचं इमेजला रियल, जर लाईट रेज आफ्टर रिफ्लेक्शन इफ द लाईट रेज आर कन्वर्जेस, लाईट रेज जर कन्वर्ज होत असतील, एकत्र येत असतील, मगाशी मी तुम्हाला बीम दाखवलं, बीमचे टाइप सांगितले होते. जर रिफ्लेक्शन झाल्यावर लाईटच्या रेज कन्वर्ज होत असतील म्हणजे एकत्र रिअल मध्ये येत असतील तर ती जी इमेज असते ती कसली असते, रिअल इमेज. व्हर्च्युअल इमेज कधी म्हणायचं, इथं समोर कंडिशन आहे. when after reflection when the rays are gets diverged, जर रिफ्लेक्शन झाल्यावर रेज डायव्हर्ज होत असतील, एकत्र येतच नाही, तिथं बघा रिफ्लेक्शन होऊन हिरे इकडे गेले, हिरे इकडे गेले, हिरे आहे या डायरेक्शन रिटर्न गेले, म्हणजे इथं लाईट रेज काय होत आहे, कन्वर्ज की डायव्हर्ज, डायव्हर्ज होत आहे. आणि जेव्हा लाईट रेज डायव्हर्ज होतात त्यावेळी आपल्याला व्हर्च्युअली कन्सिडर करावं लागतं की आपल्याला असा भास होतो की तिथे एक व्हर्च्युअल काय आहे, इमेज आहे. आपण त्या डायव्हर्जिंग लाईट रेजचा ऍक्च्युअल पाथ ट्रेस करतो आणि तो जिथून त्या डायव्हर्ज झाल्यासारख्या दिसतात म्हणजे आपल्याला असं इमॅजिन दिसतंय की या पॉइंट पासून या लाईटच्या रेज काय झाले तशा डायव्हर्ज झाले, तसं इमॅजिनरी दिसतं आणि या पॉइंटला आपण म्हणतो इमेज. अँड दिस इज दी व्हर्च्युअल इमेज. ही कसली इमेज आहे, व्हर्च्युअल इमेज आहे. त्याला मी तुम्हाला काही कंडिशन सांगतो नंतर. इरेक्टचं मिनिंग आहे अशी सरळ दिसतं, म्हणजे या मार्करची इमेज तुम्हाला जर अशीच दिसत असेल आहे अशी तर ती झाली इरेक्ट, सरळ ज्याला म्हणतो आपण. आणि जर याची इमेज तुम्हाला अशी दिसते काही कंडिशन्स मध्ये, जर याची इमेज अशी दिसत असेल देन दी इमेज विल बी इन्व्हर्टेड, उलटी ज्याला म्हणतो आपण. मॅग्निफाईडचं मिनिंग आहे मार्करची साईज एवढी आहे, तुम्हाला याच्यापेक्षा मोठ्या साईजचा मार्करची इमेज तयार झाली, देन वी कॉल इट ॲज अ मॅग्निफाईड इमेज. अँड इफ द साईज ऑफ द मार्कर इज रिड्युस्ड, इमेजची साईज म्हणजे या ऑब्जेक्ट पेक्षा इमेजची साईज कमी झाली, देन वी कॉल द इमेज इज डिमिनिश्ड इमेज. मग इथं ही इमेज यातल्या कोणत्या टाईपची आहे. काही वेळा असंही होतं ह्या कंडिशन मध्ये, ह्या दोन कंडिशन मध्ये काही वेळा असंही होतं की आपल्याला सेम साईजची ही इमेज मिळू शकते. यात फक्त एक तिसरी कंडिशन आहे. आणि आणखी एक गोष्ट, इमेज दोन्ही कधी असू शकत नाही, म्हणजे एक तर इमेज रिअल तरी असणार किंवा व्हर्च्युअल, दोन्ही नाही. इमेज एक तर रिअल तरी असेल किंवा काय असेल, व्हर्च्युअल असेल. तसं सेम इथं आयदर इमेज इज इरेक्ट और द इमेज इज इन्व्हर्टेड, दोन्ही एकदम कधी असणार नाही. तसं सेम इमेज एक तर मॅग्निफाईड तरी असेल किंवा काय असेल, डिमिनिश्ड. त्यामुळं यातल्या दोन ह्याच्या पेअर मी सांगितली, यातली एकच पेअर आपण 3 कंडिशन्स यातल्या एखाद्या इमेजचं नेचर सांगण्यासाठी यूज करू शकतो. यात फक्त सेम साईजची इमेजही मिळू शकते, म्हणजे ऑब्जेक्टची जेवढी साईज आहे तेवढीच साईज इमेजची मिळाली तर त्याला म्हणणार आपण सेम साईज इमेज. मग या टाइप मध्ये प्लेन मिररनं तयार केलेली ही जी इमेज आहे, दिस इमेज इज इन विच टाइप. फर्स्ट मिरर, प्लेन मिररची जी इमेज असते ती मिरर फॉर्म्ड बाय प्लेन मिरर, इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर इज व्हर्च्युअल. द इमेज ऑफ प्लेन मिरर इज ऑलवेज व्हर्च्युअल. प्लेन मिररची इमेज ही नेहमी कशी असते, व्हर्च्युअलच असते, इरेक्ट असते. प्लेन मिरर मध्ये आपल्याला कधीही आपली इमेज उलटी नाही दिसत, आपल्याला आहे असं आपण दिसतो. म्हणजेच इमेज कशी आहे,
इरेक्ट. लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली इन्व्हर्टेडचा अर्थ ती उलटी नाही होत. लॅटरली इन्व्हर्टेडचा अर्थ आहे साइड्स चेंज होतात, रिव्हर्स होते. म्हणजे मी जर रिअल मध्ये हा मार्कर राईट हँड मध्ये धरलेला असेल तर मिरर मध्ये जी इमेज दिसते त्यामध्ये आपल्याला असा भास होतो की ते आपल्या लेफ्ट साइड मध्ये, लेफ्ट हँड मध्ये आहे तो मार्कर. म्हणजे साइड्स रिव्हर्स होतात. साइड्स फक्त काय होतात, लेफ्टचं राईट होतं, राईटचं लेफ्ट होतं, पण इन्व्हर्ट नाही होत, म्हणजे उलट नाही होत. लॅटरल इन्व्हर्टचं मिनिंग साइड्स काय होतात, रिव्हर्स होतात. का होतात आपण पुढे थोडं बघणार आहे ते. आता याच्यामध्ये लॅटरली इन्व्हर्टेड असते, सेम साइजची असते, एंड ऑफ दी सेम साइज. जी ऑब्जेक्टची साईज आहे तीच साईज कुणाची असते, इमेजची असते. म्हणजे प्लेन मिररनं तयार केलेली जी इमेज असते त्याच्याशी रिलेटेड लक्षात ठेवा, द इमेज ऑफ ए प्लेन मिरर इज व्हर्च्युअल, इरेक्ट and it is laterally inverted and it is of the same size. याची साईज ही कशी असते, सेम असते, फक्त साइड्स काय होतात, रिव्हर्स होतात. त्याला आपण म्हटलंय लॅटरली इन्व्हर्टेड. आणि इथली सर्वात महत्वाची कंडिशन, द ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड इमेज डिस्टन्स इज ऑलवेज सेम. ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स हे नेहमी कसं असतं, सेम असतं. या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे प्लेन मिरर्स रिलेटेड. आणखी भरपूर आहे. सपोज तुम्हाला इमेज फॉर्मेशनची डायग्राम जर ड्रॉ करायची असेल तर वेगवेगळ्या कंडिशनला त्याला कसं ड्रॉ करायचं यासाठी थोड्या रे डायग्रामची थोडं मी प्रॅक्टिस घेतोय. सपोज दिस इज ए प्लेन मिरर. एक प्लेन मिरर आहे आणि मी ऑब्जेक्ट काय केलं, इथं प्लेस केलं. आता ऑब्जेक्ट इथं आहे. प्रॉब्लेम काय आला, ऑब्जेक्ट मिररच्या पुढे इथं असताना घेणं शक्य होतं. आता इथं काय करणार, अशा वेळी काय करायचं, थोडं इमॅजिनरी कन्सिडर करायचं. मिररला थोडं एक्सटेंड करायचं डॉटेड लाईन. इथं ऍक्च्युअली मिरर नाही. आता हे काय झालं मग, ऑब्जेक्ट डिस्टन्स. रूल तर सांगतो, ऑब्जेक्ट जेवढ्या डिस्टन्सला आहे तेवढ्या डिस्टन्सला काय असते, मिरर. सो ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड इमेज डिस्टन्स विल बी सेम. सेम डिस्टन्सला इकडं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. असा हे डिस्टन्स आहे तेवढंच अगोदर घेऊनच ठेवायचं. आणि सपोज इथं आलं, मग इथं ही इमेज झाली. पण रे डायग्राम मध्ये कसं दाखवायचं, रेज दाखवायच्या. एक रे इथं दाखवायची आणि एक रे इकडच्या एंडला जाणारी दाखवायची. आणि रे डायग्राम लक्षात ठेवा, स्केल नेहमी यूज करा, नाहीतर असं चुकणार. बघा, स्केल नाही यूज केली की रे डायग्राम्स कधीही व्यवस्थित येणं पॉसिबल नाही. तर इथं मी काय केलं, त्या दोन एंड पासून जाणाऱ्या या दोन रेज यूज केल्या. आता रे डायग्राम ड्रॉ करताना या रेचं काय होणार सांगा, हा नॉर्मल आहे, हा इथला नॉर्मल आहे. आता इथं काय होतील, रिफ्लेक्शन्स होतील. या लाईट रेचं काय होणार, इथं रिफ्लेक्ट. ही रे इथं काय होणार, रिफ्लेक्ट होणार. आणि ही सेकंड रे ही काय होणार आहे, इथून रिफ्लेक्टच होणार आहे. ही रे इकडे रिफ्लेक्ट झाली. म्हणजे इथं या प्लेन मिरर वरून लाईटचं काय झालंय, रिफ्लेक्शन झालंय. आता इमेज ट्रेस कशी करतो आपण, डायव्हर्जिंग बीमच आहे, कन्व्हर्स तर होत नाही, यांचा ऍक्च्युअल पाथ घ्यायचा. व्हर्च्युअली आपल्याला इथं भास होतो की या रेज अशा इकडून जात आहेत आणि मग आपल्याला इथं काय मिळते, याची इमेज मिळते. सो दिस इज द इमेज अँड दिस इज द ऑब्जेक्ट. इमेज डिस्टन्स इज ऑलवेज इक्वल टू ऑब्जेक्ट डिस्टन्स. आता यामध्ये डायग्राम ड्रॉ करताना तुम्हाला यातला जो चेंज करायचा आहे तो चेंज लक्षात ठेवा. हा व्हर्च्युअल पाथ नंतर इरेज करायचा. आता व्हर्च्युअल पाथ ज्यावेळी तुम्ही हा इरेज करणार आहे त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की इथं आता हा ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि इमेजचं डिस्टन्स सेमही आहे. आणि दिस इज द रे डायग्राम फॉर द इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर. या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित इमेज फॉर्मेशन दाखवू शकताय. दोनच रे दाखवायची गरज असते, तिसऱ्या रेची सुद्धा इथं गरज नाही. सो तुम्हाला रे डायग्राम्स ड्रॉ करता आल्या पाहिजे. रे डायग्राम्स ड्रॉ करताना सिंपल कंडिशन्स आहेत ज्या तुम्हाला व्यवस्थित इथं घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, या रे डायग्राम्स ड्रॉ करता आल्या तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सहज लक्षात येतात. प्लेन मिररशी रिलेटेड आणखी काही कन्सेप्ट्स आहेत ज्या आपल्याला इथं स्टडी करायचे, ज्यामध्ये सपोज दिस इज ए प्लेन मिरर. एक प्लेन मिरर आहे, मी इथे एक ऑब्जेक्ट प्लेस करतोय. दिस इज द ऑब्जेक्ट, पॉइंट ऑब्जेक्ट आहे अँड दिस पॉइंट ऑब्जेक्ट इज ऍट ए डिस्टन्स ऑफ यू. आपल्याला माहित आहे जर पॉइंट ऑब्जेक्ट एखादा ऑब्जेक्ट मिरर पासून यू डिस्टन्सला असेल देन द इमेज इज ऑल्सो ऍट ए डिस्टन्स ऑफ यू. इमेज डिस्टन्स हेही सेमच असतं नंतर.
सो दिस डिस्टन्स विल बी ऑल्सो यू. इमेज कसली असते, त्याचं नेचर काय असतं हे कळालंय. आता याच्याशी रिलेटेड आणखी एक्झाम मध्ये नीट जेई मध्ये काही क्वेश्चन्स येतात त्याच्या व्हेलॉसिटी व्हेलॉसिटीशी रिलेटेड जे क्वेश्चन्स येतात त्यामध्ये सपोज दिस ऑब्जेक्ट इज इन मोशन इन दिस डायरेक्शन. हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे आता आणि मोशन मध्ये असताना याची व्हेलॉसिटी आहे v. v इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इथं किती आहे v अँड इट्स मोशन इज टुवर्ड्स द मिरर. हा कुठं चाललाय म्हणजे पुढे मिरर आहे आणि मी मिरर कडे पळत चाललेलो आहे. काय होईल सांगा, आपण जर मिरर कडे गेलो असं रनिंग करत तर इमेजचं काय होईल. इमेज आपण जर इकडे आलो तर इमेज इकडे जाईल का इमेज पण मिरर कडे येईल. येस, मिरर विल ऑल्सो मूव्ह टुवर्ड्स द मिरर. सॉरी, इमेज विल ऑल्सो मूव्ह टुवर्ड्स द मिरर. जर ऑब्जेक्ट मिरर कडे मूव्ह झालं तर इमेज सुद्धा कोणत्या साईडला मूव्ह होते, इमेजच्या साईडला. इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू मिरर, विथ रिस्पेक्ट टू मला हे खूप महत्वाचं आहे. velocity of object with respect to mirror is v, then the velocity of image with respect to mirror is also v. म्हणजे ऑब्जेक्ट जर v एवढ्या व्हेलॉसिटीने येत असेल तर इमेज सुद्धा मिरर कडेच किती व्हेलॉसिटीने येते, v एवढ्याच व्हेलॉसिटीनं. म्हणजे ऑब्जेक्टची जेवढी व्हेलॉसिटी असते तेवढीच कुणाची, इमेजची. आणि हे फक्त प्लेन मिरर मध्ये आहे. स्पेरिकल, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स मिरर मध्ये ही कंडिशन चेंज होणार आहे नंतर, त्यावेळी आपण बघणार आहोत. इथं ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आणि इमेजची व्हेलॉसिटी सेम आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे इथं आणि या व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू मिरर आहे, ही सगळ्यात महत्वाची कंडिशन. या व्हेलॉसिटी कशा आहेत, ऑल दीज व्हेलॉसिटीज आर विथ रिस्पेक्ट टू मिरर. आता याच्यामध्ये दुसरी एक कंडिशन असते, मी एक्झाम्पल सांगतो त्याआधी. सपोज असे दोन ट्रेनचे ट्रॅक आहेत, म्हणजे इथे एक ट्रेनचा ट्रॅक आहे आणि इथे एक ट्रॅक आहे. एक ट्रेन इकडे जाते आणि दुसरी ट्रेन इकडे जाते, त्या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. सपोज या ट्रेनचं स्पीड जे आहे ते 10 मीटर पर सेकंड आहे, या ट्रेनचं किलोमीटर पर सेकंड आहे, या ट्रेनचं स्पीड ही 10 किलोमीटर पर सेकंड आहे. आणि एक ऑब्झर्वर आहे जो इथं मध्ये बसलेला आहे. आता याच्यात एक पॅसेंजर आहे, याच्यात एक पॅसेंजर आहे. काय होईल बघा, व्हेलॉसिटीचे रिलेटेड, कारण तुम्हाला आणखी व्हेलॉसिटी माहित नाही कन्सेप्ट, म्हणून तुम्हाला थोडं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बद्दल सांगतोय. या पर्सनची व्हेलॉसिटी किती आहे, म्हणजे ह्या ट्रेनची 10 किलोमीटर पर सेकंड. याची किती व्हेलॉसिटी आहे, 10 किलोमीटर पर सेकंड. आणि हा स्टेशनरी आहे, हा ऑब्झर्वर आहे. आता बघा काय होईल, यानं जर या ट्रेनला ऑब्झर्व केलं, म्हणजे मी इथं उभा आहे, इकडे एक ट्रेन आहे, मी ऑब्झर्व करतोय, किती व्हेलॉसिटीने जाते, 10 किलोमीटर पर सेकंड. नंतर मी इकडच्याला ऑब्झर्व केलं, इकडे एक ट्रेन आहे, मी याला ऑब्झर्व केलं, याची व्हेलॉसिटी किती आहे, 10 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे velocity of first person is 10 kilometer per second with respect to this object, relative to this object, and velocity of the second person is also the 10 kilometer per second with respect to this observer. म्हणजे या दोघांची व्हेलॉसिटी याला रिस्पेक्टिव्ह घेतली तर किती, 10 किलोमीटर पर सेकंड. पण आता काय होईल बघा, हा मध्ये जो आहे तो नाहीये, ते मध्ये जे म्हणजे आपली मधली मिरर आहे लक्षात ठेवायचं. आता हा मध्ये नाही, आता काय करणार आहे, दिस पर्सन इज ऑब्झर्विंग टू दिस पर्सन डिरेक्टली. आता हा याला डायरेक्टली ऑब्झर्व करतोय, हा इकडे किती व्हेलॉसिटी नाही 10, हा इकडे किती व्हेलॉसिटी नाही 10. आता याला याची व्हेलॉसिटी किती दिसेल, किती ऑब्झर्व करायला मिळेल त्याला व्हेलॉसिटी, काय लक्षात येतंय का, याची व्हेलॉसिटी याला 10 किलोमीटर दिसेल का जास्त दिसेल. येस, इट विल बी 20 किलोमीटर पर सेकंड. काय याची व्हेलॉसिटी 20 झाली, कारण हा स्वतः 10 किलोमीटर न जातोय. म्हणजे एक ट्रेन इकडे जाते, एक ट्रेन इकडे जाते, आणि याची 10 आहे, याची 10 किलोमीटर व्हेलॉसिटी आहे. त्यामुळे दोघांची व्हेलॉसिटी काय होते, ऍड होते. आणि या जर एका ट्रेन मधल्या दुसऱ्याला बघितलं तर त्यांना असं दिसतं ऑब्झर्व करायला की इथं व्हेलॉसिटी जी आहे ती याला याची 10 किलोमीटर 20 दिसते, याला याची व्हेलॉसिटी किती दिसते, 20 किलोमीटर पर सेकंड ऑब्झर्व करायला मिळते. म्हणजे इथं व्हेलॉसिटी वाढते. तेच इथं मी सांगतोय, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू मिरर v असेल तर इमेजची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू मिरर इज ऑल्सो v, सेम आहे. बट इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू इमेज इज v, म्हणजे ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जर विथ रिस्पेक्ट टू इमेज v असेल तर इमेजची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट 2v असते, डबल होते. ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू इमेज काय असेल, v असेल, तर इमेजची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट काय घ्यावी लागते आपल्याला, 2v घ्यावी लागते.
म्हणजे इथं ऍक्च्युली असं आहे की ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ऍक्च्युली किती आहे v, पण इमेजची व्हेलॉसिटी जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट घेतली तर इथे मी असं रिलेटिव्ह मध्ये सांगताना फी जी कन्सेप्ट आहे ती आपण ओरिजिनली आहे असं ठेवूया. फी इज व्हॉट? फी इज दी व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू इमेज, सॉरी मिरर. फी इज दी व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू मिरर. देन इमेजची व्हेलॉसिटी जी आहे, इमेज ऑल्सो हॅज दी व्हेलॉसिटी फी विथ रिस्पेक्ट टू मिरर. आता इथं सेकंड कंडिशन मी जी सांगतोय, आता इथं ऑब्जेक्ट सेम स्पीडनं मिररकडे येते. किती स्पीडनं? v. आणि तुम्हाला जर असं विचारलं देन व्हॉट इज दी व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट, विथ रिस्पेक्ट टू मिरर नाही म्हणत मी, व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट जर विचारलं, ज्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू मिरर किती होती? v होती, पण इमेजची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट जर विचारली तर ती व्हेलॉसिटी घ्यावी लागते 2v. कारण इथं याची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू मिरर नाही विचारलं. इमेजची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू कुणाला? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट बघा इथं ऑब्जेक्टची मोशन कशी आहे? इकडे आहे. इमेजची कशी आहे? इकडे आहे. दोघंही मोशन मध्ये आहेत. ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे? v. इमेजची व्हेलॉसिटी किती आहे? v. आणि याची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट घेतलं म्हणजे यानं डायरेक्ट याची व्हेलॉसिटी जर बघितली म्हणजे जसं ह्या दोघांमध्ये होतं, याची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट घेतली तर ती किती असते? 2v असते, म्हणजे ती डबल होते. पण कधी जर तुम्हाला इथं वर्ड महत्वाचे, जर तुम्हाला असं विचारलं असेल व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट तरच डबल करायची. आणि जर तुम्हाला असं विचारलं व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू मिरर तर ती फक्त v. आणि व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ इमेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट तरच ती काय करायची? डबल करायची. त्याच्यामध्ये असं येतं की हे दोघं आता स्टेशनरी आहेत. ऑब्जेक्ट मोशन मध्येच नाही, मूव्हच होत नाही, स्टेशनरी आहे तो. पण मिररला मी मूव्ह केला, मिररला काय केलं? मोशन मध्ये आणलं. तर काय होईल? जर मी मिररलाच मूव्ह केलं, सपोज आता मिरर मोशन मध्ये आहे इकडं आणि मिररची व्हेलॉसिटी आहे v, तर काय होईल? मिरर जर ऑब्जेक्ट कडे येत असेल तर इमेज सुद्धा काय येते? ऑब्जेक्ट कडेच येते. आणि जर मिररची व्हेलॉसिटी v असेल तर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी सॉरी इमेजची व्हेलॉसिटी त्यावेळी किती असते? 2v असते. जर काय सांगतोय बघा, जर मिररची व्हेलॉसिटी, मिरर इकडं मोशन मध्ये आहे आता, if the velocity of mirror is v then the velocity of image is 2v, डबल असते. जर मिरर मोशन मध्ये असेल तर या काही व्हेलॉसिटीशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत. ऍक्च्युअल मध्ये न्यूमरिकल सॉल्व्ह करतानाही तुम्हाला लक्षात येईल. परत सांगतोय, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी